गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातकणंगले तालुक्यातील सुमारे 50 लोकांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रांताधिकारी मोसमी चौगले यांच्या हस्ते जातीचे दाखले देण्यात आले. एखादी व्यक्ती कोणत्या जातीची आहे हे प्रमाणित करणारा सरकारी दस्तऐवज म्हणजे जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र शासकीय सेवेत अथवा शाळा महाविद्यालयात राखीव जागांसाठी अर्ज करण्यासाठी अनेकदा जात प्रमाणपत्र द्यावे लागते. सध्याची पद्धत प्रचलित नियमानुसार जातीच्या दाखल्यांसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. परंतु हा अर्ज करण्यापूर्वी 1760 पुरावे जमा करताना अर्जदारांची चांगलीच दमछाक होते. विविध जातींच्या अर्जदारांसाठी विविध वर्षांचे आणि तेही वडिलांचे किंवा आजोबांच्या जन्माच्या मूळ गावातील त्याच जातीचे पुरावे जमा करावे लागतात. मूळ गावाच्या प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेतूनच दाखला घ्यावा लागतो. पण अनेकदा अर्जदाराची मूळ गावी कुठलेही पुरावेच मिळत नाहीत. त्यामुळे दाखलाही मिळत नसल्याची उदाहरणे असंख्य आहेत. शासनाने आता कुटुंबातील एका सदस्याची पडताळणी झालेला जातीचा दाखला संपूर्ण कुटुंबाला लागू करता येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कुटुंबातील एका व्यक्तीचा जातीचा दाखला असल्यास इतर सदस्यांना जातीच्या दाखल्यांसाठी आता प्रांताधिकारी कार्यालयाचे उंबरे झिजवण्यापासून सुटका होणार आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याच्या जात दाखल्याची पडताळणी झाल्यानंतर त्या कुटुंबातील इतरांना जात दाखल्यासाठी सर्वाधिक किचकट मानले जाणारे 50 ते 60 वर्षांचे जुने पुरावे जमा करण्यापासूनही दिलासा मिळू शकणार आहे. त्याचबरोबर वडर, कंजरभाट, फासेपारधी, नंदीवाली समाजाच्या जातीच्या दाखल्यांचा वर्षानुवर्षे प्रश्न प्रलंबित आहे. मात्र आज भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हातकणंगले तालुक्यातील वडर, कंजारभाट, फासेपारधी, नंदीवाले समाजाचा प्रश्न प्रांताधिकारी मोसमी चौगले यांनी निकाली काढला आहे. जुने नवे सर्व पुराव्यांची तपासणी करून आज सुमारे 50 लोकांना जातीचे दाखले देण्यात आले. यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, नायब तहसीलदार प्रसाद काटकर उपस्थित होते. तसेच इथून पुढे जसजसे दाखले प्रांताधिकारी कार्यालयाकडे येतील तसे पडताळणी करून लवकरात लवकर दाखले देण्यात येतील असेही यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगले यांनी सांगितले.